नमस्ते, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला माहिती आहे का, की 11 वेळा ओंकार हा डेली केलाच पाहिजे. का? कारण ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा जो ध्वनी आहे तो ओम आहे आणि जेव्हा आपण ओंकारचं चॅन्टिंग करतो, तेव्हा आपली जी एनर्जी असते ती आपल्या पायाकडून आपल्या सहस्रार चक्राकडे ती प्रवाहित होत असते. म्हणजेच आपल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करण्यासाठी ओंकार अतिशय महत्त्वाचं काम करत असतो. डेली 11 वेळा ओंकार ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की व्हायब्रेशन जाणवतील आणि नक्की तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला फील होतील. मी जी एक टिप म्हणजे मी जसं ओंकार फॉलो करते ना, तुम्हाला एक मेडिटेशन सांगते कसं करायचं. डेली सकाळी जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल, ब्रह्ममुहूर्तावर उठत नसाल तर रात्री झोपताना अगदी आपली झोपायला जाण्याची जी अवस्था असते त्यावेळेला काय करायचं ना, अतिशय शुद्ध होऊन हातपाय स्वच्छ करायचे, स्वच्छ धुवून आसनावर बसायचं आणि ओंकार चॅन्टिंग करायचं. ओंकार चॅन्टिंग केल्यानंतर 5 किंवा 10 मिनिट तुम्ही डोळे मिटून बसा, मेडिटेशन करा आणि मेडिटेशन करताना इथे तुमचं आपलं जे आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्रावर सर्व लक्ष केंद्रित करून काय करायचं आहे ना, की आपल्या सर्वत्र आपल्या ऑरामध्ये संपूर्ण ओम पसरला आहे. अतिशय म्हणजे आपल्या हार्ट चक्रापासून आपल्या सर्व चक्रांमधून ओंकार निघून तो संपूर्ण विश्वामध्ये पसरतोय असं करायचं. आपल्या चारी बाजूला संपूर्ण ओम 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 पूर्ण पसरला आहे असं एक इमॅजिनेशन करायचं. बघा, तुमचा ऑरा स्ट्रॉंग व्हायला नक्कीच मदत होईल.